अध्यक्ष श्री श्रीकांत बेनी जी, सीईओ लीना बंसोड़ जी, सचिव डॉक्टर संगीता जी, कार्याध्यक्ष शेखर भाई शाह, माजी आयुक्त ठाकुर साहेब, उद्योजक सुरेश कपाडिया जी, सामाजिक कार्यकर्ते अरुण नेवासकर जी, मंचासीन इतर विद्वज्जन आणि नाशिकच्या प्रबुद्ध बंधू भगिनींनो, मनापासून नमस्कार. गोदावरी तीरी अशा रम्य ठिकाणी नाशिककर 99 वर्षापासून वसंत व्याख्यानमाला घडवून आणतात, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. खरं सांगायचं झालं तर I have never found myself in such a beautiful place and in such a holy place. Thank you. आज 1 मे आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक दिनी समस्त महाराष्ट्रवासियांना अभिवादन. आज जागतिक कामगार दिन पण आहे. मे डे माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिन. युवा अवस्थेत मी मार्क्सवादाकडे आकर्षित झालो. दरवर्षी 1 मेला मुंबईत कामगारांचे खूप मोठी मिरवणूक निघायची. हातात लाल बावटा घेऊन इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत आम्ही गिरण गावात फिरायचो. वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेंज, या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मधील घोषवाक्याने आम्ही पेटून गेलो होतो. कम्युनिस्ट शासित सोव्हिएट युनियन त्यावेळी आमचा आदर्श. आता गिरणगाव उरलेला नाही. कामगार दिनाची मिरवणूक जवळजवळ बंद झालेली आहे. सोव्हिएट युनियन आज राहिलेलाच नाही. 1991 साली त्याचा अंत झाला. सोव्हिएट युनियनचे युक्रेन एक गणराज्य होते. त्या युक्रेनवर रशियाने आज आक्रमण केलेलं आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे इतिहास सतत बदलत असतो. त्या निरंतर बदलत असणारा इतिहास आणि इतिहासाचे कालचक्र योग्य दिशेने चालले पाहिजे. भूतकाळात झालेल्या चुकींची पुनरावृत्ती होऊ नये, हा आजच्या माझ्या व्याख्यानाचा प्रमुख विषय आहे. परंतु मित्रहो, व्याख्यानाच्या विषयाकडे वळण्याआधी एक मनोगत आपल्या समोर ठेवणे आवश्यक आहे. या ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी ही व्याख्यानमाला शतकवीर होणार आहे. यावरूनच ही किती प्रतिष्ठित आहे हे कळते. पण या प्रतिष्ठेला कळस लावणारी गोष्ट म्हणजे या व्याख्यानमालेत आलेल्या महापुरुषांची यादी. श्रीकांत बेनी मला म्हणाले की या व्याख्यानमालेचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. इथे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक दिग्गजांची व्याख्याने झालेली आहेत. यावरून स्पष्ट होते की नाशिकला किती महान वैचारिक परंपरा लाभलेली आहे. या गौरवशाली
परंपरेला अव्याहत ठेवण्याचे सत्कार्य श्री बेणी आणि त्यांचे सहकारी करीत आहात. त्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो आणि या वर्षीच्या व्याख्यानमालेचा उद्घाटनाला मला बोलवलात यासाठी मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. मित्र, भारत नव्हे तर काय हवे याचे उत्तर आहे भारत, पाकिस्तान, बांगलादेश सहित दक्षिण एशिया महासंघ पाहायला पाहिजे आणि 2047 पर्यंत हे बनवण्याची आपला संकल्प असला पाहिजे. यासाठी हिंदू मुस्लिम एकतेची गरज आहे हे तर सर्वांना स्पष्ट असलं पाहिजे. What we should focus on now is South Asian Union or South Asian Confederation. मी जेव्हा साऊथ एशियन कॉन्फेडरेशन म्हणतो इथे एक महत्वाचा ऐतिहासिक घटना तुमच्या समोर मी ठेवू इच्छितो. 1965 साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाला. त्या युद्धानंतर डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि त्यावेळेचे भारतीय जनसंघाचे मोठे नेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्यांनी एक जॉईंट स्टेटमेंट काढला. डॉक्टर लोहिया आणि पंडित दीनदयाल उपाध्याय त्या जॉईंट स्टेटमेंट मध्ये ते म्हणाले की असे जर युद्ध होत राहिले तर ना भारताचं कल्याण होईल ना पाकिस्तानचं कल्याण होईल. युद्ध थांबले पाहिजे, शांतता नांदली पाहिजे आणि पुढे होऊन ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांचं एक कॉन्फेडरेशन बनला पाहिजे. जरा लक्षात घ्या, पंडित दीनदयाल उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नंतर जनसंघात आले, जनसंघाचे मोठे नेते झाले. आजही भारतीय जनता पार्टीचे ते आयडियोलॉजिकल गुरु मानले जातात. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉक्टर लोहिया म्हणतात की भारत पाकिस्तान मध्ये कॉन्फेडरेशन झाला पाहिजे, अखंड भारत नको. असं स्पष्ट सांगितल्यानंतरही आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार अखंड भारत असं म्हणत असते. असे का? याच्यावर संघ परिवाराच्या लोकांनीच जरा आत्ममंथन करायला हवे. So I was saying, friends, that our focus now should be South Asian Union or South Asian Confederation, and our resolve should be to make it happen before 2047. And we must understand that in order to achieve this, it is imperative for us to promote Hindu-Muslim unity. इथे दोन प्रश्न उपस्थित होतात. एक, दक्षिण एशिया महासंघ हे डिझायरेबल आहे का, याची गरज आहे का? दुसरा प्रश्न, दक्षिण एशिया महासंघाची आवश्यकता आहे का? एक, इज इट नेसेसरी अँड इज इट डिझायरेबल? परंतु एवढंच याबरोबर आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो. दक्षिण एशिया महासंघ आवश्यक असेल, परंतु हे शक्य होईल का? इट मे बी नेसेसरी, बट इज इट पॉसिबल? आपण या शेवटच्या प्रश्नाकडे आधी बघूया. दक्षिण एशिया महासंघ शक्य आहे, नक्की शक्य आहे, 100% शक्य आहे अशी माझी खात्री आहे. कारण याचं एक जिवंत उदाहरण, अ लिव्हिंग एक्झाम्पल
म्हणजे युरोपियन युनियन. आधुनिक युरोपच्या इतिहासाकडे आपण जरा बघूया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1991 ला सोव्हिएट युनियन संपला. सोव्हिएट युनियन गॉट डिसइंटिग्रेटेड. त्याच्या आधी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी एक झाले and a united Germany came into being. In 1993 European Union came into being. जे 93 साली युरोपियन युनियन इथे जन्माला आली. त्या युरोपियन युनियन मध्ये प्रारंभी फक्त 12 राष्ट्र होते युरोपचे. आज युरोपचे 27 राष्ट्र युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्र बनलेले आहेत. आणि हे सर्व राष्ट्र स्वइच्छेने युरोपियन युनियनचे सदस्य बनलेले आहेत, कुणाच्या बळजबरीने नाही. आज युरोपमध्ये एक कॉमन करन्सी आहे युरो. एक कॉमन पार्लमेंट आहे ब्रसेल्स मध्ये. इतकेच नव्हे तर पोर्चुगल पासून पोलंड पर्यंत प्रत्येक विजा शिवाय कोणीही युरोपियन नागरिक प्रवास करू शकतो. ज्या युरोप खंडामध्ये गेल्या शतमानात 2 महाभयंकर महायुद्ध झाले, करोडो लोक या महायुद्धांमध्ये बळी गेले, त्याच युरोप खंडात आज शांतता, मैत्री आणि सहकार प्रस्थापित झालेले आहे. म्हणून मी म्हणतो की वी हॅव अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ युरोपियन युनियन बिफोर इंडिया, पाकिस्तान अँड बांगलादेश. हे जर युरोपमध्ये शक्य होत असेल तर दक्षिण एशियामध्ये का नाही? आणि आपल्याकडे दक्षिण एशिया महासंघ करून दाखवण्यासाठी 2 महायुद्ध लढवून विध्वंसाचे शिकार होऊन नंतर पश्चाताप होऊन एकत्र यायचे नसेल तर आजच आपण जागे व्हायला हवे. No, we should not repeat the negative example of Europe. After fighting horrific wars, after killing lakhs of people, are we going to come together? Or should we learn from history and come together right now in a peaceful way? हा खरा प्रश्न आहे. बंधू भगिनींनो, इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट नमूद केली पाहिजे. अखंड भारताचे हट्ट धरले तर युद्ध होईल. युद्ध अटळ आहे. कारण स्वतःहून हिंदू बहुसंख्य असलेलं नेपाळ सुद्धा अखंड भारतात सामील होणार नाही. नेपाळ सुद्धा होणार नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश सोडा. आणि युद्ध झाल्यानंतर पाकिस्तान अखंड भारतात सामील होईल का याच्याबद्दल सुद्धा आपण जरा विचार करा. 1947 नंतर भारत पाकिस्तानमध्ये 4 युद्ध झालेले आहेत. तरी सुद्धा अजूनपर्यंत छोटेसे POK, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आम्ही घेऊ शकलो नाही. हॅव वी टेकन ओव्हर POK even after 4 wars? No. म्हणून परत बळजबरीने युद्ध करून लष्कराचा वापर करून आपण POK घेऊ शकणार नाही तर पाकिस्तान घेऊ शकू का? उत्तर स्पष्ट आहे. भारत, पाकिस्तान आणि इतर शेजारचे देश एकत्र यायचे असेल तर ते स्वइच्छेने आले तरच शक्य आहे. India, Pakistan, Bangladesh can come together only in the spirit
ऑफ व्हॉलंटरिझम आणि एकत्र येण्यासाठी ही जी स्वइच्छा ती केव्हा जागृत होते, जेव्हा प्रत्येक राष्ट्राला असे एकत्र